रामकृष्ण हरी मित्रांनो, बरीच विद्यार्थी मंडळी किंवा लोक सुद्धा शांतीसाठी एकाग्रतेसाठी प्राणायाम करतात. जसं शरीराला व्यायाम आवश्यक आहे तसं मनासाठी प्राणायाम आवश्यक आहे. परंतु प्राणायाम सुद्धा सफल तेव्हाच होतो जेव्हा तो स्टेप बाय स्टेप केला जातो. अर्थात योगसूत्रामध्ये पतंजली महर्षींनी प्राणायामची स्टेप जी सांगितली ती चौथी सांगितली. यम, नियम, आसन आणि प्राणायाम. जर या मागच्या 3 स्टेप केल्या नाही तर प्राणायाम सफल होत नाही. तर यम यम म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, याला म्हणतात यम. 5 नियम आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, याला म्हणतात नियम. आणि आसन म्हणजे एका जागी एका आसनावरती कमीत कमी 3 घंटे बसता यावं, त्याला म्हणतात आसन. तर ह्या 3 स्टेप आपण फॉलो केल्यानंतर, यांचं पालन केल्यानंतर मग प्राणायाम केला तरच तो प्राणायाम सक्सेस होतो आणि तरच त्या प्राणायामाने चित्त एकाग्र होतं. रामकृष्ण हरी.